मॅम, ज्या व्यक्तींचं युरिक ॲसिड जास्त असतं त्यांनी कुठकुठल्या गोष्टी खायचं टाळायला पाहिजे? पुरणपोळी आपण खात असताना दुसऱ्या दिवशी पेशंट सुद्धा जॉईंट पेन घेऊन येतात आणि त्यांना गावठी अटॅक आलेला असतो. सो युरिक ॲसिड हाय प्रोटीन डाएटने वाढतं. हाय प्रोटीन डाएटमध्ये नॉनव्हेज, चणा डाळीचे पदार्थ, राजमा, छोले किंवा आपण जास्त प्रमाणात जर तुरीचं वरण घेतलं असेल किंवा पिठलं खाल्लं असेल किंवा पुरणपोळीचं जेवण केलं असेल, भजी, या सगळ्या गोष्टींनी हा त्रास होऊ शकतो. दुसरं असं कॉमनली यूज गोष्टी ज्या आहेत की जास्त प्रमाणात पालक, फ्लावर, टमॅटो हा खाल्ल्यानंतर पण कधी कधी पेशंटला त्रास होऊ शकतो. खूप जणांना अल्कोहोल किंवा दारू पिल्यानंतर त्रास होतो. काही औषधांमुळे त्रास होऊ शकतो, ज्यांना आपण डायरेटिक्स म्हणतो. जे खाण्याचे पदार्थ झाले तर आपण सोयाबीन टोफू म्हणतो, पनीरचा प्रकार जो असतो तो सोयाबीन बनलेला असतो. त्याच्याने सुद्धा प्रोटीन कंटेंट हाय असल्यामुळे युरिक ॲसिडचं प्रमाण शरीरात वाढतं. खूप पिकलेली जी फळं असतात, जसं आंबा आहे, चिकू आहे, कधी कधी खूप गोड केळी खाल्ली तर त्याच्यामध्ये फ्रुक्टोजचं प्रमाण जास्त असतं आणि त्याच्यामुळे सुद्धा कधी कधी युरिक ॲसिडचं प्रमाण वाढू शकतं. तर ह्या गोष्टी तुम्ही जर टाळल्या जेवणामध्ये तर निश्चितच तुमचं युरिक ॲसिड कमीत कमी राहील.